दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. दुधाला 30 रुपये भाव देणं डेअरीसाठी बंधनकारक असेल. 30 रुपये भाव न देणाऱ्या डेअरींवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती समोर येते. 1 तारखेपासून म्हणजेच आजपासून दूध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांना प्रति लिटर 30 रुपये दर देणं बंधनकारक करण्यात आलं आहे, तशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. 30 रुपये दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहे. सोबतच दूध भेसळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी दूध भेसळ आढळेल तिथं थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे. ते सांगली अहमदनगर पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. तर या ठिकाणी एक मोठा निर्णय म्हणावा लागेल दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी. लोकशाही मराठीने सुद्धा दूध उत्पादकांचा हा मुद्दा उचलून धरलेला होता, कारण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये राज्यातल्या दूध उत्पादकांना सगळ्यात जास्त कमी दर मिळत होता आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या दुधाला दर द्या अशी मागणी केली जात होती. आणि हीच शेतकऱ्यांची मागणी लोकशाही मराठीने लावून धरलेली होती, कारण एकीकडे ग्राहक जर शहरामध्ये खरेदी करायला गेला दूध तर प्रति लिटर त्यांना 50 ते 60 रुपये मोजावे लागतात, पण शेतकऱ्यांना 27 रुपयांपेक्षाही कमी दर मिळत होता. आणि त्यामुळे लोकशाही मराठीनं शेतकऱ्यांचा हा आवाज या ठिकाणी उचललेला होता. आणि त्यानंतर आता एक मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, कारण शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये दर मिळणार आहे. दुधाला 30 रुपये दर दिलाच पाहिजे हे आता मॅन्डेटरी केलेलं आहे. आणि जे संकलन केंद्र किंवा अशा पद्धतीने शेतकऱ्याला 30 रुपये देणार नाही त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. सरकारचं उल्लंघन होतं म्हणून. नंबर 2, नंतर दुधाच्या भेसळीचं फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे. म्हणून जॉईंट कमिशनरला आम्ही अन्न औषध प्रशासनाच्या बोलवलं होतं. आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती केली आहे. भेसळयुक्त जिथे कारवाई भेसळ विरुद्ध कारवाई करायची आहे, थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे आता सरकारने अतिशय कडक भूमिका दुधाच्या भेसळाच्या संदर्भात आपण घेतलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.